ही बालुशाही मिठाई मी घरी बनवली आहे। विश्वास बसत नसेल ना तर व्हिडिओ पूर्ण पहा। एकदम छान ज्युसी आणि क्रंची झाली होती। तर काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडं मैद्याचं पीठ घेतलं। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ। त्यामध्ये चिमटभर मीठ टाकलं आणि चिमटभर खायचा सोडा टाकला। 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। नंतर लागेल तसं पाणी टाकायचं आणि थोडा घट्टसर असा गोळा मळायचा। आता हे आपण झाकून साईडला ठेवायचा आणि आपण इथं पाक करून घेणार आहे। त्यासाठी आपण 1 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घेतलं। त्यामध्ये फूड कलर घालायचा, ऑप्शनल आहे, तुम्ही घालणार असेल तर घालू शकता, नाहीतर नाही। वेलची पावडर टाकली आणि फक्त उकळी आणून दिली, कारण पाण्याचा जास्त वापर केला नाही आहे, त्यामुळे आपला पाक लवकर तयार होतो। तर इथं मी भिजवलेलं हे जे पीठ होतं ते छान सेट झालं होतं। अशी बालुशाही तयार करून घेतले आणि मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा। मंद आचेवरच का करायचं, कारण बालुशाही छान फुलते आणि छान एकसारखा सोनेरी रंग येतो। तर इथं आलटू पालटून छान परतून घ्यायचं। एकदम साधी, सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे। बालुशाहीला छान सोनेरी रंग आला की त्याला छान पाकामध्ये टाकायचं आणि दोन्ही साईडून फक्त भिजवायचं आहे। बालुशाही आपली गरम असल्यामुळे पाक लवकर शिरतो आणि साईडला काढून ठेवायचं। आणि दुसरी बालुशाही मी अशा पद्धतीने केले, एक पुरी लाटून घेतली आणि त्याला असं काप मारलेत आणि ते मग पूर्ण गोळा करायचा दाखवल्याप्रमाणे आणि परत ते मिटवायचं। यामुळे काय होतं, क्रंची जी बालुशाही आहे ना, याचमुळे झाले होते आणि लेयर्स पण खूप छान सुटले होते आणि ह्याच्या साईजपेक्षा डबल नाही तर टेबल पटीने ही फुगली होती। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकतं, बघा तुम्ही, मी टाकल्या ना अगदी 2 मिनिटात बालुशाही छान फुगली होती। हे पण छान फ्राय करून घेतले आणि आलटू पलटून दोन्ही बाजूनं भिजवलं आणि साईडला काढलं। अशाच प्रकारे सर्व बालुशाही करून घेतले। 2 वाट्यामुळे माझे एक 15 ते 20 बालुशाही झाले होते। छान प्लेटमध्ये काढायचं आणि तुम्हाला जसं हवे तसं डेकोरेट करायचं। केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल। तर माझ्याकडे चांदी वर्क होता, तो पण लावला मी आणि वरतून पिस्ताचे काप टाकले। इतकी सुंदर दिसत होती ना, बघूनच मन तृप्त झालं। माझाच विश्वास बसत नव्हता की मला इतकं छान जमलं हे। मग तुम्ही कधी करून बघताय? प्रत्येकाच्या घरात कोणाला तरी एकाला तरी गोड आवडतंच आणि आम्ही चौघं तरी असे आहोत की आम्हाला चौघांना पण गोड आवडतं। त्यामुळे संध्याकाळी ना जेवण झाल्यानंतर स्वीट डिश ही लागतेच। त्यासाठी हे बनवलेला पदार्थ आहे। कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा कमेंट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण मी जे काही बनवते तुम्हाला आवडते की नाही हे मला जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। बाय।